नमस्कार मंडळी, मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ। चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये बघूया मी घरी आल्यावर काय काय करतो ते। फ्रेश वगैरे झालोय, येताना कांदे नव्हते तर कांदे आणले। जेवणाला अजून काय टॅमॅटो आहे फक्त, टॅमॅटो तर आहे। चला आता काहीतरी मस्त की जेवायला बनवूया कारण खूप भूक लागले। चला तर पहिले तर टॅमॅटो आणि धुवून घेऊया, धुवून झाल्यानंतर लगेच कापून घेतो पटापट। टॅमॅटो कापायला तर जास्त वेळ लागत नाही, पण कांदा कापते वेळ खूप वेळ लागतो कारण का पहिलं तर त्याला कापा नंतर त्याला सोला, त्याच्यामध्येच टाइम खूप निघून जातो। कांदा टॅमॅटो तर झालाय कापून, मस्तपैकी भात करूया। मी आता मस्तपैकी एकच खिचडी भात करतोय, तूर डाळ, मूग डाळ आणि तांदूळ यूज करून। चला तर मग बनवूया पटापट। आता सर्व कांदा टॅमॅटो कापून रेडी झालाय, तांदूळ धुवून झालाय। आता फायनल स्टेप, फोडणी द्यायची आता फायनल। तर पहिलं तेल टाकलंय, तेल थोडं गरम होऊ देतो, त्याच्यानंतर जिरा आणि मोहरीची फोडणी देतो। आता जिरा मोहरीची फोडणी देऊन तर झाले। आता मी कांदा टाकतो आणि कांदा नीट ढवळून घेतो, म्हणजे जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत मी त्याला नीट ढवळतो आणि त्याच्यानंतर टॅमॅटो टाकतो। आता थोडंफार मीठ टाकतो चवीपुरती, कारण का मिठाशिवाय कोणतं जेवण पूर्ण नाही होत। आणि त्याच्यानंतर थोडंसं तिखट टाकून त्याला मिक्स करून घेतो नीट। तुम्ही बघू शकता आता हे पूर्णपणे मिक्स झालंय। आता आपण तांदूळ टाकूया। तांदूळ टाकले की ह्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते जी आपली फोडणी आहे ती सगळ्याला लागेल। मग झालं की कुकरचं भांडं लावून घ्यायचे नीट आणि 4-5 शिट्या होईपर्यंत ते तसंच ठेवायचं। तुम्ही बघू शकता एक शिट्टी झाली, पण जेव्हा शिट्टी झाली तेव्हा पाणी खूप जास्त उडालं, म्हणजे माझ्याकडून पाणी थोडं जास्तच झालंय भातामध्ये। तर माहित नाही भात कसा होईल, बघूया आपण। फायनली 5 शिट्ट्या झाल्या, बघूया आता काय होतंय। माझ्याकडून पाणी थोडं जास्तच झालंय, तर बघूया आता पेज झाले का, पण नाही खिचडीत झाले। मी तुम्हाला काढून पण दाखवतो। खाऊन सांग कसं झालंय ते। म्हणजे थोडी स्पायसी झाले पण खूप छान झाले, शाबास देतो मी माझं मलाच। तर मंडळी, आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की घरी आल्यावर मला काय काय काम करावे लागतात ती। आता जेवण तर झालंय, मस्त झोपायचं, फक्त भांडी घासायची बाकी राहिलेत। जेवण बनवायला काय नाही वाटत, पण नंतरला भांडी घासायला खूप वाट लागते। तर मग भेटूया पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग सोबत। तोपर्यंत बाय बाय मंडळी।